माझं नाव कुमारी दीपाली वामनराव बोरीकर, तालुका पवनी, जिल्हा भंडारा. विशेष साधन व्यक्ती म्हणून 2006 पासून या पदावर कार्यरत आहे. आणि आम्ही जेव्हापासून लागला आहोत तेव्हापासून शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम बदलला की प्रशिक्षण देणे, राज्यावरून घेतल्यावर तालुक्यावर देणे, त्यानंतर शिक्षकांना मार्गदर्शन करणे, शाळा भेटी करणे, आदर्श पाठ घेणे, एवढाचे कामं करणे, सरळ पोर्टल तयार करणे, त्यानंतर बजेट तयार करणे असेल. त्यासोबतच आम्ही जिथे शिक्षक जर नसेल तर तिथे त्या शाळांमध्ये आम्ही शिकवायला सुद्धा 6-6 महिने गेले आहे. मी स्वतः SMCची अध्यक्ष राहून तिथला म्हणजे माझ्या मुलीला सुद्धा मी तिथे शाळेत टाकलं. या व्यतिरिक्त आम्ही जे येईल ते कामं म्हणजे चपराशीपासून आम्ही साहेबापर्यंत सुद्धा कामं करतो. मी स्वतः सांगते की माझ्याकडे आवक जावकचं काम आलं, त्याच्यानंतर डाटा एंट्रीचं आलं, छापवाचं डाटा एंट्री, अकाउंटंटचं काम आलं. आता 5-6 वर्ष झाले मी गटस्वामी म्हणजे BOची स्वाक्षरी करण्याचं सुद्धा काम करत आहे. पण या कामाला काहीच अर्थ नाही, कारण आम्ही सगळेजण कंत्राटी आहोत. आणि हा कंत्राटी हा शब्द एवढा शाप आहे की त्याच्यामुळे आम्हाला आदर सुद्धा मिळत नाही. आम्हाला मानधन मिळते पण मान मिळत नाही. फक्त धन मिळून काही उपयोग नाही ना. समाजात आमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर आम्हाला कायम होणं आवश्यक आहे. आणि गेले 20 वर्ष झाले की आमचा जो मानधन आहे तो फक्त कामापुरता आहे, गरजेपुरता आहे. ना आमचं धड मुलांचं शिक्षण होऊ शकत, ना माझ्या मुलींना मोठ्या शाळांमध्ये शिकायचं होतं. त्यांना नीटचं JEEचं दोघींना करायचं आहे, पण पैसा अभावी मी त्यांना तिथे पाठवू शकले नाही. आणि आता त्याच मुली स्वतः अभ्यास करत आणि त्या म्हणतात, आई तू काळजी करू नको, आम्ही स्पर्धा परीक्षा देऊ आणि एखादं कलेक्टर किंवा उच्च पदावर जाऊ तेव्हा आम्ही तुला सांगू की तू तू जे काही मेहनत केली, तू जे काही आम्हाला संस्कार केले ते या उपयोगी लागेल. आणि आता गेले 7-8 वर्ष होत आहे की आमचं मानधन वाढलं नाही. आणि आता आम्ही 9 मार्च पासून तिथे आंदोलन करत आहोत. आमचा मार्च महिन्यामध्ये पगार होतो, त्यानंतर एप्रिल आणि मे मध्ये पगार होत नाही. तर ती जमापुंजी मी जी करून ठेवली ती मुंबईला जाण्याकरता खर्च झाली. आज माझ्याकडे वेळ अशी आहे की माझ्या अकाउंटवर फक्त 3,000 ते 3,500 रुपये आहे. मी आता कसं जगावं हा विचार आहे. हे फक्त मी नाही तर अजूनही इतर बांधव आहेत की जे एकल पॅरेंट आहे, ज्याच्यावर एकट्यावर घर चालतं. त्यांची हीच कंडिशन आहे आणि आमच्या सगळ्यांची सुद्धा हीच कंडिशन आहे. ही कंडिशन माझीच नाही तर संपूर्ण राज्यभरातल्या पुरुष आणि स्त्रियांची सुद्धा हीच कंडिशन आहे. त्याच्यामुळे जर शासनाने आमचं मागणं मानलं नाही तर आम्ही उद्या नंतर करणारच आहोत. आणि त्याच्यावरही जर नाही झालं तर आम्ही स्वतःहून आत्मदहन करू किंवा स्वतःचा देहत्याग करायसाठी काहीतरी टोकाचं पाऊल नक्की उचलणार आहे. याचा सहभाग माझा समोर राहणार आहे, कारण असं शापमुक्त आयुष्य जगण्यात काही अर्थ नाही आहे. कुठेतरी आम्हाला आदर पाहिजे. मी वैशाली नगराडे, विशेष साधन व्यक्ती या पदावर समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी म्हणून पंचायत समिती साकोली, जिल्हा भंडारा येथे कार्यरत आहे. मागील 20 ते 25 वर्षापासून आम्ही समग्र शिक्षा अभियानामध्ये या पदावर कार्यरत आहोत. आणि आमच्यातीलच अर्धे बांधव 2024ला शासनाने कायम केलेले आहेत. आणि आमच्या उमेदीचा पूर्ण काळ आम्ही शिक्षण विभागासाठी अर्पण केला, तरी शासनाने आम्हाला अर्ध्यांना मात्र त्या पदापासून आम्हाला वंचित ठेवलेलं आहे. आणि याचीच मागणी आहे आम्हाला कायम करण्याची. आम्ही शिक्षणाने आणि सर्व क्रायटेरिया पूर्ण करून या पदावर आलेले आहोत, तरी शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. आणि म्हणून आम्ही मागील वर्षीसुद्धा नागपूरला आंदोलन केलं आणि मार्च 2025ला सुद्धा आम्ही मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन केलं, तरी शासनाने दखल घेतली नाही. म्हणून आम्ही 9 मार्च 2026 पासून आझाद मैदान मुंबई येथे आमचं आंदोलन सुरू आहे आणि आज 60वा दिवस सुरू आहे, तरी शासन आमचं मागण्याकडे लक्ष देत नाही. म्हणून आम्ही आता ठरवलेलं आहे की 8 मे 2026ला म्हणजे उद्याला सर्व महिला मुंडन करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यामध्ये जिथे महिलांचा सन्मान केला जातो, तिथे जर महिलांनी असं जर पवित्रा घेतला असेल तर ही अतिशय खेदजनक बाब आहे. आणि आम्ही भंडारा जिल्ह्यातील सर्व महिला उद्याला मुंडन आंदोलन करून आमचे केस अर्पण करणार आहोत शासनाला, जेणेकरून त्यांनी ही बाब किती गंभीर आहे आणि याच्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या, ही आमची मागणी आहे.